लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 2100 रुपये हप्ता वाटपाबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली। अधिवेशनामध्ये आपला मुद्दा गाजलेला आहे। तुम्हाला मी पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। ज्या गोष्टी ज्या मागण्या आपण करत होतो त्या लाडक्या ताईंना कुठेतरी या ठिकाणी यश आलेलं पाहायला मिळेल। तर लाडक्या ताईंनो आपला मुद्दा या ठिकाणी गाजायला सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणीच्या या हप्त्याबद्दल या ठिकाणी अधिवेशनामध्ये काय झाले सगळ्या गोष्टी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। त्याचबरोबर लाडक्या ताईंनो ज्या आपण मागण्या करत होतो 17 व 18 हप्ता भेटायला पाहिजे त्या मागणीला पण या ठिकाणी यश यायला सुरुवात झालेला आहे। ती पण मागणी या ठिकाणी उचलली जात आहे अधिवेशनामध्ये। त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघताय, शेवटपर्यंत बघताय आणि कोणत्या लाडके त्यांना आज हप्ता भेटला आहे का कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। ज्या लाडके त्यांना हप्ता भेटला नसेल काळजी करू नका, आणखी पण उद्यापर्यंत या ठिकाणी वितरण असणार आहे। त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाही, उद्यापर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। तर आता वेळ त्या व्हिडिओला सुरुवात करतो। अधिवेशनामध्ये आपला मुद्दा काय गाजलाय ते तुम्हाला मी अगोदर दाखवतो आणि बाकीच्या गोष्टी आपल्याला सगळ्या बघूया। चला तर वेळेवर त्या व्हिडिओला सुरुवात करूया। काय नेमकी या ठिकाणी बातमी आली आहे ती आपण या ठिकाणी बघत आहोत। तिच्या लाडक्या बहिणींच्या मुळे नाही, लाडक्या बहिणींच्या मुळे नाही। आठवण करा, आज कैलासवासी दादा इथं हजर नाही। निवडणुकीच्या पूर्वी सप्लिमेंटरी बजेटमध्ये आपण 46,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती। 46,000 कोटी रुपयाची सरकारने तरतूद केली होती। आज 46,000 कोटी रुपये तुम्हाला लागत नाहीये, 32 की 33,000 कोटी रुपये फक्त लागत आहेत। 2,53,00,000 महिलांना 1,500 रुपयाप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकले। कुणी न मागता जबरदस्तीने टाकले। आज त्यातला आकडा थोडाफार मागे पुढे होत असेल राजे, पण 57 लाख महिलांना तुम्ही वेगवेगळी कारण सांगून कमी केलं। 57 लाख लाडक्या बहिणीला कमी केलेलं बघा। अधिवेशनात हे बोललेलं, अधिवेशनामध्ये चालू आहे लाडकी बहिणी। आकडा तुमचा 46,000 कोटी रुपये 2,53,00,000 महिलांकरता लागत होते। आज 57 46,000 कोटी रुपये मंजूर झाले होते बघा मागच्या अर्थसंकल्पामध्ये। आणि त्याच्यामधले बघा बऱ्याच लाडके त्यांना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नव्हता। मी तुम्हाला वारंवार या गोष्टी सांगत आहे। त्याचबरोबर 17वा 18वा हप्ता पण जवळजवळ 86 लाख लाडके त्यांना भेटलेला नाहीये। तर बघा विचार करा लाडके त्यांना कोट्यावधी रुपये सरकारकडे अजून पण पडून आहेत। म्हणजे लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी 46,000 कोटी आले होते आणि कोट्यावधी रुपये अजून पण या ठिकाणी भेटलेले म्हणजे लाडक्या बहिणीचे अजून सेफ आहेत, अजून सुरक्षित आहेत। मग ते सगळ्या लाडक्या बहिणीचे जर आपल्याला माहिती काढली तर ती माहिती मागचे पैसे पण भेटायला पाहिजे। आता या ठिकाणी काय म्हणतात एकदम व्यवस्थित बघा। लाख महिला कमी झाल्या, कसा रकम तुम्हाला पैसे फसवताय तुम्ही। तुमचा भ्रष्टाचार एवढा आहे, एका एका कामामध्ये टक्केवारी तुमच्या एवढ्या आहेत। काय झालं घोडबंदीच्या रस्त्याचं? सुप्रीम कोर्टाने तुमच्या कानफडत मारली। 6,200 कोटी रुपयाचं टेंडर कोटी रुपये तुम्ही भ्रष्टाचार केला एका योजनेमध्ये। अशा 1760 योजना तुम्ही त्या ठिकाणी केल्या। अनेक प्रकारची टेंडर्स ही आता फक्त मंत्रालयातून निघत आहेत। माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच कोणावर भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही। मी धोरणावर बोलतो, मी योजनेवर बोलतो, पण आता तुम्ही त्या आमच्या बहिणींच्या नावाने खापर फोडत असाल तर आमच्यासारख्याला बोलावं लागणार आहे। आता नीट ऐका लाडकी, आता नीट ऐका। लाडक्या बहिणींमुळे तुमचं सरकार अडचणीत नाही। तुम्हाला हळूहळू या बहिणींमुळे सरकार अडचणीत आहे। बहिणींमुळे सरकार त्या ठिकाणी कर्जबाजारी झाले म्हणून तुम्हाला योजना बंद करायची आहे नाही। आजच्या दिवशी तर मी सांगेन, तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी बोलला होता 1500च्या ऐवजी 2100 जाईल। उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये बघा नीट ऐका लाडकी, अर्थसंकल्पामध्ये अजून तो प्रिंट झालेला नाही। अर्थसंकल्प तो कधी होतो तुम्हाला चांगला माहिती आहे, अजून झालेला नाही मामा। अरे कसा होईल मला माहिती आहे तो कधी होतो तो। आणि म्हणून आता 2100 रुपये द्या, 2100 रुपये द्या। 2100 रुपये तुम्हीच बोलतात शेतकऱ्यांची कर्जमाफी। तर लाडके ताईंनो तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की अधिवेशनामध्ये 2100 रुपयाचा मुद्दा या ठिकाणी गाजलेला आहे। आणि अधिवेशनात त्यांनी हे पण म्हणलेलं आहे की अजून अर्थसंकल्प बजेट मांडलेलं नाहीये, तर येणाऱ्या काही दिवसामध्ये ज्यावेळेस बजेट मांडलं जाणार आहे त्याच्यामध्ये 2100 रुपये तुम्ही करा। कारण अधिवेशन म्हणजे निवडणुकीच्या अगोदर तुम्ही सांगितलं होतं की 2100 रुपये लाडक्या बहिणीला देऊ, तर 2100 रुपये द्या अशा स्वरूपाची मागणी या ठिकाणी होत आहे। तर लाडके ताईंनो तुम्हाला काय वाटतंय की अधिवेशनात जो हा मुद्दा आपला गाजत आहे तो 2100 रुपयाचा मुद्दा उचलायला पाहिजे
का? 2100 रुपये भेटायला पाहिजेत का? तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणींनो? कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींनो, आपण या ठिकाणी मागणी केली, आपण अशा स्वरूपात या ठिकाणी पुढाकार घेतला तरच आपल्या लाडक्या बहिणीला फायदा होणार आहे. नसता लाडक्या बहिणीकडे कोणी लक्ष देणार नाही, ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. आता बघा, लाडक्या बहिणीने तुम्ही म्हणत असाल की सर हप्ता वाटप बंद झाला आहे का, हप्ता वितरण थांबलेला आहे का? तर लाडक्या बहिणींनो काळजी करू नका. काल या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडमनी पोस्ट टाकली होती, 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी सर्व पात्र लाभार्थ्यांना हप्ता भेटून जाईल. म्हणजे कालचा एक दिवस पकडला, आजचा एक दुसरा दिवस पकडला, उद्याचा एक तिसरा दिवस, म्हणजे उद्यापर्यंत या ठिकाणी तुम्हाला अकाउंटला पैसे येत राहतील. काळजी करायची गरज नाही. कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना अजून पैसे आले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि यावेळेस बऱ्याच लाडक्या बहिणींना पैसे येत नाहीयेत. खूप मला मेसेज येत आहेत, खूप सारे कमेंट्स येत आहेत खाली की सर आम्हाला हप्ता वाटप झालेला नाहीये, आम्हाला हप्ता भेटलेला नाहीये. तर तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं, तुम्हाला या ठिकाणी 19वा हप्ता भेटलाय का, तर कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या लाडक्यांनी कमेंट्स टाकले तुम्हाला कमेंट्स पण दाखवतो. या ठिकाणी बघा, नोव्हेंबर डिसेंबरचे 2 हप्ते आले नाही. बघा, नोव्हेंबर डिसेंबरचे 2 हप्ते आले नाहीत. तर लाडक्या बहिणीसाठी आपण आवाज उठवत आहोत की ज्या लाडक्या त्यांना मागचे हप्ते भेटले नाही त्यांना हप्ते भेटायला पाहिजे. अधिवेशनामध्ये आपला हा मुद्दा गाजायला पाहिजे लाडक्या बहिणींनो, कारण की 3000 रुपये लाडक्या बहिणीचे 86 लाख लाडक्या बहिणीचे या ठिकाणी 86 लाख लाडक्या बहिणीचे 3000 रुपये अडकलेत. प्रत्येकाचे 3000 विचार केला तर 86 लाख गुणिले 3000 विचार करा, किती मोठा आकडा या ठिकाणी लाडक्या बहिणीचा सरकारकडे अजून पडून आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या, मागणी आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर बघा, नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नाही, जानेवारीचा 1500 रुपये आलेले आहेत. बघा, या ठिकाणी काही लाडक्यांना जानेवारीचा हप्ता आलाय पण मागचे 2 हप्ते आलेले नाहीत. तर लाडक्यांना तुम्हाला मागचे हप्ते आलेत का, कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय. कारण की सरकारमध्ये या ठिकाणी जसं बघितलं असेल, निवडणुकीच्या अगोदर शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही 4,500 रुपये देऊ, म्हणजे मागचे हप्ते देऊ, असं शिंदे साहेबांनी सांगितलं होतं. टीव्ही मध्ये पण आलं होतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण सांगितलं होतं की आम्ही या ठिकाणी तुम्हाला प्रलंबित हप्ते देऊ. प्रलंबित हप्ते म्हणजे जे आले नव्हते हप्ते त्यांना ते देऊ, असं ते बोलले होते. पण तरी पण हप्ते आलेले नाहीयेत. त्याच्यामुळे अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणीच्या वतीने हा गोदा मागणी करत आहे की लवकरात लवकर ते हप्ते भेटायला पाहिजे. त्याच्यानंतर ज्या महिन्याचे पैसे त्याच महिन्यामध्ये पाहिजे अशी सरकारला विनंती करायला पाहिजे. खूप मस्त हा कमेंट्स टाकली आहे लाडक्या त्यांनी की बाबा ज्या महिन्याचे हप्ते त्याच महिन्यामध्ये भेटायला पाहिजे. जसं की जानेवारी महिन्याचा हप्ता आत्ताशी आपल्याला भेटायला सुरुवात झाली, तो जानेवारी महिना पूर्ण संपून गेलाय. फेब्रुवारी महिना आता संपेल आता पुढच्या या काही दिवसामध्ये. तर जानेवारी महिन्याचे पैसे जानेवारीमध्ये भेटायला पाहिजे. ते फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता आतापर्यंत हा जो हप्ता आता भेटायला तो फेब्रुवारीचा हप्ता खरा भेटायला पाहिजे होता. तर फेब्रुवारीचा हप्ता अजून भेटलेला नाहीये. तो अजून पुढे आता पुढच्या महिन्यामध्ये कधी भेटतोय हे आपल्याला बघावं लागणार. त्याच्यामुळे सर्व लाडक्या त्यांच्या वतीने सरकारला मी विनंती करतोय की लवकरात लवकर तुम्ही याच्यावर ऍक्शन घ्या आणि ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यामध्ये टाकायला सुविधा करा. कारण की प्रत्येक वेळेस पुढे 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 चाललंय आणि बऱ्याच लाडक्या त्यांना बाहेर काढले जात आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल जे प्रश्न उपस्थित होतात की लाडकी बहीण योजना बंद पडेल असं तसं ते होणार नाही. त्याच्यामुळे सर्व लाडक्या त्यांच्या वतीने सरकारला एक मागणी आहे की ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यामध्ये भेटायला पाहिजे. पुढचा आहे 19वा हप्ता मिळाला फेब्रुवारीचा पण द्या. या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. बघा, जसं आता मी तुम्हाला सांगितलं की मागचे हप्ते तर भेटले आपल्याला नाही येतच, त्याचबरोबर जानेवारीचा भेटलाय, फेब्रुवारी महिन्याचा आता संपत आलाय तरी पण फेब्रुवारीचा हप्ता भेटलेला नाहीये. तर फेब्रुवारी हप्ता पण लवकरात लवकर सरकारने टाकावा. अधिवेशन चालू आहे तोपर्यंत आपल्याला हा मुद्दा मांडायचा आहे. लाडक्या बघा, अधिवेशन चालू आहे, आपण जर हा मुद्दा उचलून धरला तर लवकरात लवकर लाडक्या त्यांना पैसे भेटतील, मागचे पण भेटतील आणि पुढच्या या फेब्रुवारीचे पण भेटतील. त्याच्यामुळे सर्व लाडक्या त्यांनी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. काही अडचण असतील कमेंट बॉक्समध्ये विचारायचे. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.